Hello everyone. Today we are going to continue our third chapter, that is drug distribution system in hospital. In first video we discussed about outpatient, inpatient and individual prescription order system. In today's video, that is in a second part of drug distribution system, we are going to study complete floor stock system, unit dose dispensing and satellite pharmacy. So let's start the points. Second method of drug distribution in hospital is a complete floor stock system. Under this system, the drugs are given to the patient through the nursing station and pharmacy supplies from drugstore of hospital. कंप्लीट फ्लोअर स्टॉक म्हणजे काय केलं जातं, जे ड्रग्ज आहेत ते नर्सिंग स्टेशनवरती स्टोअर करून ठेवले जातात आणि जेव्हा जेव्हा पेशंटला गरज असेल त्यावेळी नर्स ते ड्रग्ज पेशंटच्या गरजेनुसार त्यांना ॲडमिनिस्ट्रेट करते. याला कंप्लीट फ्लोअर स्टॉक सिस्टीम म्हटलं जातं. ड्रग्ज ऑन अ नर्सिंग स्टेशन और वॉर्ड मे बी डिवायडेड इंटू चार्ज फ्लोअर स्टॉक ड्रग और नॉन चार्ज फ्लोअर स्टॉक ड्रग. जे ड्रग नर्सिंग स्टेशनमध्ये स्टोअर केलेले असतात ते दोन टाईपचे असू शकतात. एकतर चार्ज फ्लोअर स्टॉक ड्रग असू शकतात किंवा नॉन चार्ज फ्लोअर स्टॉक ड्रग. इन दॅट फर्स्ट चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीम आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये काय केलं जातं आहे, मेडिसिन्स आर स्टॉक्ड ऑन अ नर्सिंग स्टेशन ॲट ऑल टाइम्स अँड चार्ज टू द पेशंट्स अकाउंट आफ्टर दे हॅव बीन ॲडमिनिस्टर्ड टू देम. याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या मेडिसिन्स आहेत ते नर्सिंग स्टेशनवरती स्टॉक केले जातात आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी ते पेशंटला ॲडमिनिस्टर्ड केले जातात त्यावेळी ते पेशंटला चार्ज केले जातात त्या मेडिकेशनसाठी. म्हणजे पेशंटकडून त्या मेडिसिन्सचे पैसे घेतले जातात प्रत्येक वेळी. आता याच्यामधला डिफरन्स तुम्हाला जेव्हा नॉन चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीम आपण बघणार त्यावेळी समजणार की पेशंटकडून पैसे घेतले जातात म्हणजे काय. तर पेशंटला औषधं फुकट द्यायची नाही आहेत, पण चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीममध्ये प्रत्येक वेळी ड्रगचे पैसे घेतले जातात आणि नॉन चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीममध्ये जे ड्रगचे पैसे आहेत ते ओव्हरऑल रूमचं जे रेंट आहे किंवा हॉस्पिटलच्या रूमचा जो चार्ज आहे त्याच्यामध्ये ॲड केले जातात. तर पहिल्यांदा आपण चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीमचं डिस्पेन्सिंग बघूया. द पेशंट इज चार्ज फॉर एव्हरी सिंगल डोस ॲडमिनिस्टर्ड टू हिम. जे प्रत्येक ड्रग जो ॲडमिनिस्टर्ड केला जातो त्याच्यासाठी पेशंटला चार्ज लावला जातो, पैसे त्याच्यासाठी घेतले जातात पेशंटकडून. द सिलेक्शन ऑफ द ड्रग इन धीज चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीम इज डिसाइडेड बाय PTC, दॅट इज फार्मसी अँड थेरपेटिक कमिटी. Once the floor stock list is prepared, it becomes the responsibility of hospital pharmacists to make the drug available. आता चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीमनुसार नर्सिंग स्टेशनवरती कोणते ड्रग स्टोअर करायचे हे ठरवण्याचं काम कोणाचं असतं, तर फार्मसी अँड थेरपेटिक कमिटीचं. या कमिटीने एकदा ठरवलं किंवा एकदा जी स्टॉकची लिस्ट, औषधांची लिस्ट तयार केली की हॉस्पिटल फार्मासिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी असते की ते सगळे ड्रग नर्सिंग स्टेशनवरती अवेलेबल करून दिले पाहिजेत. आता डिस्पेन्सिंग कसं केलं जातं चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीम ड्रगचं, तर एन्व्हलप मेथड यूज केली जाते. आता ह्यामध्ये पेशंटला डायरेक्टली प्रत्येक डोससाठी चार्ज केलं जातं. का चार्ज केलं जातं, तर ह्या मेथडमध्ये जे ड्रग यूज केले जातात त्या सगळ्यांची कॉस्ट आहे ती हाय आहे. कॉस्टली ड्रग्ज आहेत त्यामुळे पेशंट्स आर चार्ज्ड एव्हरी टाईम. These includes the injections or other single dose preparation. इंजेक्शन किंवा सिंगल डोस प्रिपरेशन जे आहेत ज्यांची किंमत जास्त आहे ते सगळे ह्या मेथडमध्ये इन्क्लूड केले जातात. An envelope is used to dispense the drug to the nursing station which is used as a charge ticket. ज्यावेळी चार्ज फ्लोअर स्टॉक ड्रग हे नर्सिंग स्टेशनवरती सप्लाय केले जातात त्यावेळी एक एन्व्हलप यूज केलं जातं. त्या एन्व्हलपला चार्ज तिकीट असं म्हटलं जातं. द प्री लेबल्ड एन्व्हलप्स आर फिल्ड विथ अ स्पेसिफिक ड्रग्ज इन अ स्पेसिफिक क्वांटिटी अँड प्लेस्ड ॲट अ डिस्पोजल ऑफ नर्सिंग युनिट. तर ज्यावेळी एखाद्या वॉर्डमध्ये ड्रगची गरज असते त्यावेळी नर्सेस ज्या असतात त्या चार्ज तिकीट असतं ते फिल करतात आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते ड्रग लागणार आहेत त्याच्याबद्दलची
माहिती दिली जाते आणि मग ते प्री लेबल्ड एनव्हलप्स जे आहेत ते स्पेसिफिक ड्रगने भरले जातात आणि नंतर नर्सिंग युनिटकडे पाठवले जातात. वेन द ड्रग इज ॲडमिनिस्टर्ड, द पेशंट्स नेम अँड रूम नंबर इज एंटर्ड ऑन अ एनव्हलप अँड सेंड टू द फार्मसी व्हेअर इट इज प्राइस्ड फॉरवर्डेड टू अकाउंट डिपार्टमेंट फॉर बिलिंग. आता काय केलं जातं, हे एनव्हलप फिल करून येतात नर्सिंग स्टेशनमध्ये. नर्सिंग स्टेशनमध्ये समजा एखादं इंजेक्शन आलं त्या एनव्हलपमध्ये फिल होऊन, तर कोणत्या पेशंटला तो ड्रग ॲडमिनिस्टर्ड केला गेला आहे त्या पेशंटचं नाव आणि रूम नंबर त्या एनव्हलपवरती लिहिला जातो आणि ते फार्मसी डिपार्टमेंटकडे पाठवलं जातं. फार्मसी डिपार्टमेंटकडे पाठवल्यानंतर त्या मेडिसिनचं किंवा त्या इंजेक्शनचं जे काही प्राईज आहे ते त्याच्यावर लिहिलं जातं एनव्हलपवरती आणि ते नंतर बिलिंग डिपार्टमेंटकडे पाठवलं जातं, कारण त्या पेशंटच्या नावावरती तेवढं बिल तयार करण्याची गरज असते, म्हणून ते फार्मसीकडून नंतर बिलिंग डिपार्टमेंटकडे पाठवलं जातं. की अशा प्रकारे ड्रग डिस्पेन्स केले जातात बाय यूजिंग एनव्हलप मेथड इन चार्ज्ड फ्लोअर स्टॉक सिस्टीम. नेक्स्ट, सिलेक्शन ऑफ चार्ज्ड फ्लोअर स्टॉक ड्रग. तर ह्या सिस्टीममध्ये कोणते कोणते ड्रग आपण यूज केले पाहिजेत किंवा इन्व्हॉल्व केले पाहिजेत त्याचं सिलेक्शन कसं करायचं आहे, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे फार्मसी अँड थेरपेटिक कमिटी जी आहे ती डिसाईड करणार आहे की विच ड्रग्स आर टू बी इन्क्लुडेड इन अ चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीम. In that, certain categories are enlisted here, that is which are costly drugs like antibiotics, example is penicillin G, anti-epileptic, diphenylhydrantoin, antihypertensive, in that case rizerpine is the example, anticoagulant, heparin, anti-allergic diphenhydramine, and miscellaneous mannitol. These drugs are included into the charge floor stock system due to their high cost. Next system is a non-charge floor stock system. In non-charge floor stock system, the medicines are placed at a nursing station for use of all patient on the floor. तर इथे जे मेडिसिन्स स्टोअर करून ठेवलेले असणार आहेत ती कॉमन मेडिसिन्स असतात जी वॉर्डमधल्या सगळ्या पेशंटसाठी यूज केली जातात आणि ती मेडिसिन्स प्रत्येक पेशंटच्या इंडिव्हिज्युअल अकाउंटमध्ये चार्ज केले जात नाहीत, तर त्या सगळ्या पेशंटच्या रूमचा जो चार्ज असतो त्याच्यामध्ये कॉमनली ॲड केलं जातं, म्हणजे इंडिव्हिज्युअल पेशंटकडून त्या ड्रगसाठी चार्ज घेतला जात नाही. सगळ्यांचे जे रूमचे चार्जेस असतात त्याच्यामध्ये ते पैसे ॲड केले जातात. मग एखाद्या पेशंटने मेडिसिन घेतलं असू दे किंवा नसू दे त्याला ते चार्ज त्याच्या चार्जमध्ये ते इन्क्लूड केलं जातं. तर असं का केलं जातं, तर नॉन चार्ज फ्लोअर स्टॉक जे ड्रग्ज असतात त्यांची किंमत खूप कमी असते, त्यामुळे जरी ते सगळ्यांकडून एकत्र चार्ज केले गेले तरी खूप जास्त अमाऊंट पेशंटला भरावी लागत नाही, म्हणून ते सगळ्यांकडून एकत्र कलेक्ट केले जातात. त्याच्यामध्ये दोन मेथड्स येतात, एक ड्रग बास्केट मेथड आणि दुसरे आहे मोबाईल डिस्पेन्सरी युनिट. In drug basket method, nurse fills a requisition form for a delivery of drug at their floor. When there is an empty container, nurse places it in the drug basket. Once the basket is completed, it delivers to the floor via messenger service. Alternatively, mobile dispensary can be utilized. In drug basket method, काय केलं जातं, नर्स जी आहे ती रिक्विजिशन फॉर्म फिल करते, म्हणजे तिला तिच्या फ्लोअरवरती कोणते कोणते ड्रग्ज लागणार आहेत ते लिहिते आणि त्याचं रिक्विजिशन जे आहे ते एम्प्टी कंटेनरबरोबर एका ड्रग बास्केटमध्ये ठेवून देते. ते ड्रग बास्केट फार्मसीमध्ये जातं, फार्मसीमधून तिथे सगळे ड्रग्ज फिल केले जातात आणि ते बास्केट फिल केलं जातं आणि नंतर ते बास्केट पुन्हा नर्सिंग स्टेशनवरती पाठवलं जातं. सेकंड मेथड इज अ मोबाईल डिस्पेन्सिंग युनिट. मोबाईल डिस्पेन्सिंग युनिट म्हणजे काय आहे, तर एक स्पेशली कन्स्ट्रक्टेड ट्रॉली आहे ज्याच्यामध्ये त्याची हाईट 60 इंचेस आहे, विड्थ 48 इंचेस आहे आणि 25 इंचेस डीप आहे आणि त्याच्या खाली टायर्स किंवा चाकं लावलेली आहेत, त्यामुळे ते इझिली कुठेही नेता येतं आहे. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर द डिटिरिओरेटेड आउटडेटेड ड्रग्स कॅन बी इझिली रिमूव्ह बाय रुटीन चेकिंग. आता ती जी ट्रॉली आहे त्याच्यामध्ये जे ड्रग आहेत ते
रुटीन चेकअप त्यांचं केलं जातं आणि जर एक्सपायर्ड झालेले ड्रग्ज असतील तर ते इझिली रिमूव्ह करता येतात. द युनिट इज अंडर द कंटिन्युअस सुपरविजन ऑफ फार्मासिस्ट. मोबाईल डिस्पेन्सिंग युनिटवर जे हँडल केलं जातं किंवा त्याच्यातून जे ड्रग्स अप्लाय केले जातात त्याच्याबरोबर नेहमी एक फार्मासिस्ट असावा लागतो. कोणीही त्यात ड्रग भरून डिस्पेन्स करू शकत नाही. त्यामुळे ते कंटिन्युअस फार्मासिस्टच्या सुपरविजनखाली चालू असतं. देन रेडी अवेलेबिलिटी ऑफ रिक्वायर्ड ड्रग. जे ड्रग्ज लागतात ते इझिली अवेलेबल होत आहेत आणि फार्मासिस्टही तिथे अवेलेबल असल्यामुळे तो स्पॉट कन्सल्टेशन करू शकतो. कन्सल्टेशन म्हणजे काउन्सिलिंग करू शकतो पेशंटचं. नेक्स्ट इज द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मोबाईल डिस्पेन्सिंग युनिट. इट इज अ टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. त्याच्यासाठी जास्त वेळ लागतो आहे अँड फार्मासिस्ट हॅज टू मेंटेन द रेकॉर्ड्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. फार्मासिस्टला सगळे मोबाईल डिस्पेन्सिंगवरती दिले जाणारे ड्रग्ज किती दिले होते आपण, किती यूज केले गेले आणि किती शिल्लक राहिले या सगळ्याचं इन्व्हेंटरी रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं असतं. नेक्स्ट पार्ट इज अ सिलेक्शन ऑफ नॉन चार्ज्ड फ्लोअर स्टॉक ड्रग. जसं चार्ज्ड फ्लोअर स्टॉक ड्रगचं सिलेक्शन केलं गेलं होतं तसंच नॉन चार्ज्ड फ्लोअर स्टॉक ड्रगचं सिलेक्शन करणंसुद्धा गरजेचं आहे. तर नॉन चार्ज फ्लोअर स्टॉक ड्रग जे आहेत ते प्रत्येक पेशंटकडून इंडिव्हिज्युअली चार्ज केले जात नाहीत. म्हणून त्यांचं सिलेक्शन करताना सम फॅक्टर्स आर मस्ट टेकन इन टू द कन्सिडरेशन. दॅट आर फर्स्ट इज द क्वांटिटी ऑफ ड्रग टू बी यूज्ड, frequency of use, cost of drug and effect on a hospital budget. तर हे ड्रग जे आहेत ते ओव्हरऑल सगळ्यांकडून त्याचा चार्ज घेतला जातो त्या रूममधल्या पेशंटकडून. म्हणून किती क्वांटिटीमध्ये ते ड्रग यूज केले जाणार आहेत ते बघावं लागतं. फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळा तो ड्रग आपण देतो आहे ते बघावं लागतं. देन कॉस्ट ऑफ ड्रग. जर कॉस्टली असतील ड्रग तर ते नॉन चार्ज सिस्टीममध्ये येत नाहीत, ते चार्ज्ड फ्लोअर स्टॉक सिस्टीममध्ये येतात. पण जर इकॉनॉमिकल असतील, चीप असतील ड्रग तर ते नॉन चार्ज फ्लोअर स्टॉक सिस्टीममध्ये आपण ॲड करू शकतो. आणि द इफेक्ट ऑन हॉस्पिटल बजेट. तर हे ड्रग जे आहेत ते सगळे ओव्हरऑल चार्ज करणार आहोत आपण, मग त्याच्यामुळे हॉस्पिटलच्या बजेटवरती काही फरक पडतो आहे का, लॉस होतं आहे का हॉस्पिटलला ते पण चेक करावं लागतं. आणि हे सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून नॉन चार्ज फ्लोअर स्टॉक ड्रग सिलेक्ट केले जातात. नेक्स्ट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ कंप्लीट फ्लोअर स्टॉक सिस्टीम. In that first, the deteriorated, outdated and non-approved drugs and drug samples may be removed quickly through the routine checking of cabinet. Complete floor stock systemमध्ये नर्सिंग स्टेशनवरती ड्रग स्टोअर केलेले असतात आणि नर्सेस ते कंटिन्युअसली किंवा रुटीनली चेक करत असतात. त्यामुळे जर एखादा ड्रग एक्सपायर्ड झाला असेल किंवा खराब झाला असेल तर तो पटकन तिथून रिमूव्ह करता येतो. सेकंड merit is a nursing station drug cabinets are under continuous supervision of pharmacist. Pharmacist सुद्धा continuously supervise करत असतो. Less number of pharmacy staff is required. Then ready availability of required drug. हवे असलेले ड्रग पटकन अवेलेबल होत आहेत. आणि मिनिमायझेशन इन पेशंट प्रिस्क्रिप्शन ऑर्डर्स ॲट फार्मसी. पेशंट इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन ऑर्डरमध्ये प्रिस्क्रिप्शन कंटिन्युअस येत होती तर ते या मेथडमध्ये कमी होतं, म्हणजे प्रिस्क्रिप्शन ऑर्डर कमी येतात त्यामुळे त्याचं रेकॉर्डसुद्धा करायची गरज पडत नाही. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ कंप्लीट फ्लोअर स्टॉक सिस्टीम. इट कन्झ्युम्स नर्सिंग पर्सोनल टाईम. तर नर्सिंग स्टेशनवरती ड्रग ठेवले जातात, नर्सेसना सगळ्या ड्रगचं रेकॉर्ड ठेवावं लागतं त्यामुळे नर्सेसचा टाईम जो आहे तो जास्त लागतो ह्या सिस्टीमसाठी. There are chances of medication error because personally pharmacist cannot take the review of requirement of medicine. तर ज्यावेळी ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केले जातात त्यावेळी फार्मासिस्ट तिथे नसतो, नर्सेस ॲडमिनिस्ट्रेट करतात. त्यामुळे काही वेळा मेडिकेशन एरर होऊ शकतो. इन्क्रीज द ड्रग इन्व्हेंटरी ॲट नर्सिंग स्टेशन्स. नर्सिंग स्टेशनवरती ड्रग वाढतात. देन स्पेशल फॅसिलिटीज आर रिक्वायर्ड फॉर स्टोरेज ऑफ ड्रग. आता नॉर्मली काय होतं, जे ड्रग्ज असतात ते फार्मसीमध्ये स्टोअर केले जातात त्यामुळे तिथे त्या स्पेशल स्टोरेज कंडिशन प्रोव्हाइड केलेल्या असतात. म्हणजे टेम्परेचर वाईज जर स्टोरेज करायचं असेल तर रेफ्रिजरेटर वगैरे सगळं फार्मसीमध्ये ऑलरेडी अवेलेबल असतं. पण जर हेच ड्रग नर्सिंग स्टेशनवरती ठेवायचे म्हटले तर तिथेसुद्धा स्टोरेज करण्यासाठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड कराव्या लागतात. त्यामुळे हा एक डिसॲडव्हान्टेज होतो.
So this is the second method of drug distribution in hospital. Let's see the third method, which is combination of individual and floor stock system. पहिल्या दोन सिस्टीमचं कॉम्बिनेशन करून जी सिस्टीम यूज केली जाते त्याला इंडिव्हिज्युअल कॉम्बिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल अँड फ्लोअर स्टॉक सिस्टीम असं म्हटलं जातं. इन दिस सिस्टीम गव्हर्मेंट अँड प्रायव्हेट हॉस्पिटल यूज दिस सिस्टीम फॉर ऑन द बेसिस ऑफ नॉन प्रॉफिट ऑर नॉन लॉस बेसिस. गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ही सिस्टीम यूज केली जाते. ह्याच्यामध्ये काही वेळा काय होतं की इंडिव्हिज्युअल प्रिस्क्रिप्शन ऑर्डर सिस्टीम यूज केली जाते आणि काही वेळा ड्रग जे आहेत ते नर्सिंग स्टेशनवरती स्टोअर करून ठेवले जातात. म्हणजे दोन्ही मेथड्स साईड बाय साईड यूज केल्या जातात. देन फोर्थ इम्पॉर्टंट मेथड इज अ युनिट डोस डिस्पेन्सिंग. युनिट डोस डिस्पेन्सिंग, युनिट म्हणजे काय, सिंगल. एखाद्या पेशंटसाठी जेवढा डोस एका वेळी ॲडमिनिस्ट्रेट करायचा आहे तेवढाच डोस सेपरेटली पॅक केला जातो आणि तो ॲडमिनिस्ट्रेट केला जातो. या मेथडला युनिट डोस डिस्पेन्सिंग सिस्टीम म्हटली जाते. सी द डेफिनेशन. इट इज डिफाइंड ॲज दोज मेडिकेशन्स विच आर ऑर्डर्ड, पॅकेज्ड, हँडल्ड, ॲडमिनिस्ट्रेड अँड चार्ज्ड in a multiples of single doses containing predetermined amount of drugs or supply sufficient for one regular dose or application or use. याच्यामध्ये काय केलं जातं तर मेडिकेशन्स जी आहेत ती ऑर्डर्ड केली जातात, पॅक केली जातात, हँडल केली जातात, ॲडमिनिस्ट्रेट केली जातात आणि चार्ज केली जातात. पण हे सगळं कशामध्ये होतं तर सिंगल युनिटमध्ये. कोणतं सिंगल युनिट, जे की एखाद्या पेशंटसाठी ऑलरेडी प्री डिटरमाइंड आहे. म्हणजे एखाद्या पेशंटला सांगितले की तुम्ही 2 ml सिरप घ्या, तर ते सिरप ऑर्डर केलं जातं, पॅक केलं जातं, हँडल केलं जातं आणि ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं आणि चार्जसुद्धा केलं जातं फक्त 2 ml साठी. अँड विच इज सफिशियंट फॉर वन रेग्युलर डोस ऑर यूज. म्हणजे एकाच डोससाठी किंवा एका यूजसाठी जेवढं लागणार आहे तेवढाच ड्रग पॅक केला जातो आणि त्याच्यानंतर तो चार्जसुद्धा तेवढाच केला जातो. अ सिंगल युनिट पॅकेजेस कंटेन वन कम्प्लीट फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म, दॅट इज 1 कॅप्सूल और 1 टॅबलेट एट्सेट्रा. म्हणजे जर एक लागते गोळी किंवा एक कॅप्सूल लागते तर फक्त तेवढीच ऑर्डर केली जाते, तेवढीच पॅक केली जाते आणि त्याला युनिट डोस असं म्हटलं जातं, म्हणजे एक डोस. Advantages of unit dose dispensing system. The patients are charged for those which are administered to them. हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे युनिट डोस डिस्पेन्सिंगचा की पेशंटला जेवढा ड्रग घेतला जातो आहे तेवढ्यासाठीच चार्ज केलं जातं. देन इट रिड्युसेस द मेडिकेशन एरर सिन्स द फार्मासिस्ट चेक्स द कॉपी ऑफ फिजिशियन्स ओरिजिनल ऑर्डर. फिजिशियनने दिलेल्या ऑर्डरचं म्हणजे फिजिशियनने दिलेल्या प्रिस्क्रिप्शनचं फार्मासिस्ट चेकिंग करतो, त्यामुळे मेडिकेशनल एरर काही येत नाही. इट अवॉइड ड्रग लॉसेस, नो पिल्फरेज ऑफ ड्रग. आता इथे ड्रग लॉस होत नाही कारण जेवढा ड्रग सांगितला आहे तेवढाच फक्त डिस्पेन्स केलेला असतो, त्यामुळे ड्रग लॉस किंवा वेस्ट होण्याचे चान्सेस येत नाही. लेस स्पेस इज रिक्वायर्ड ॲज कम्पेअर टू बल्की फ्लोअर स्टॉक. कमी जागा लागते आहे ॲज कम्पेअर टू कम्प्लीट फ्लोअर स्टॉक सिस्टीम. फ्लोअर स्टॉक सिस्टीममध्ये सगळे ड्रग नर्सिंग स्टेशनवरती आणून स्टोअर करावे लागतात, ते जास्त क्वांटिटीमध्ये असतात. पण युनिट डोस डिस्पेन्सिंगमध्ये फक्त युनिट डोसेस असतात, जेवढे लागणार आहेत तेवढेच ऑर्डर केलेले असतात, त्यामुळे जागा कमी लागते. पेशंट्स रिसिव्ड नर्सिंग सर्व्हिसेस 24 hours ऑफ अ डे. तर इथे नर्सेस ज्या आहेत त्या मेडिसिन्स स्टोअर करणे किंवा मेडिसिन्सचं इन्व्हेंटरी कंट्रोल करणे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन करणे ह्याच्यामध्ये बिझी नसतात, त्यामुळे त्या कंटिन्यू पेशंटकडे केअर त्याची घेऊ शकतात, त्याला सर्विस प्रोव्हाइड करू शकतात. इट अवॉइड्स द ड्युप्लिकेशन ऑफ ऑर्डर अँड एक्स्ट्रा पेपर वर्क. एक्स्ट्रा पेपर वर्क करावं लागत नाही काही. इट एनहान्सेस मोर इफिशियंट युटिलायझेशन ऑफ पर्सोनल. कोणतेही पर्सन्स किंवा काम करणारे माणसं तिथे इफेक्टिवली यूज केली जातात. कोणाचंही जास्त काम तिथे वाढत नाही आहे, नर्सेसचं असेल किंवा फार्मासिस्टचं असेल, त्यामुळे ते आपलं मेन काम जे आहे ते व्यवस्थितपणे करू शकतात. इट एलिमिनेट्स लेबलिंग एरर
लेबलचा एरर काही येत नाही, जसा एनव्हलप मेथडमध्ये वगैरे होऊ शकतं लेबलिंग एरर, तसं इथे होत नाही. ड्रग अकाउंटिंग बिकम्स इझियर अँड बेटर फायनान्शियल कंट्रोल मीन्स क्रेडिट्स आर एलिमिनेटेड. इथे डायरेक्टली चार्ज केलं जातं आहे पेशंटला, जेवढा ड्रग घेतला जातो तेवढ्यासाठी चार्ज केलं जातं, त्यामुळे काही फायनान्शियल एरर्स येत नाहीत. नेक्स्ट आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ युनिट ड्रग डिस्पेन्सिंग. इट रिक्वायर्स more space since packaging material increases the bulk of dosage forms. तर इथे मात्र जो काही डिसॲडव्हान्टेज म्हणू शकतो आपण सगळ्यात मोठा तो येऊ शकतो की पॅकेजिंग. तर इन अदर मेथड्स देर आर नो रिक्वायरमेंट ऑफ सेकंडरी पॅकेजिंग, कारण तिथे ड्रग्स सिंगल डोसमध्ये कन्वर्ट केले जात नाही आहेत, पण इथे प्रत्येक डोस सेपरेटली पॅक करावा लागतो, त्यामुळे पॅकेजिंगच्या ज्या मशिनरीज आहेत त्या वाढतात. इट रिक्वायर्स इन्क्रीज नंबर ऑफ स्किल्ड पर्सोनल इन फार्मसी. तर रिपॅकेजिंग करण्यासाठी सुद्धा स्किल्ड पर्सन लागतात, ते जास्त क्वांटिटीमध्ये त्यांना हायर करावं लागतं. अँड द कॉस्ट ऑफ मेडिकेशन इज इन्क्रीज्ड टू पेशंट ड्यू टू इन्क्रीज्ड हँडलिंग चार्जेस. आणि पुन्हा पॅक केल्यामुळे काय होतं, टोटल कॉस्ट जे आहे ड्रगचं ते वाढतं, त्यामुळे पेशंटला जास्त चार्ज पे करावा लागतो. Next, in case of unit dose dispensing, there are two units, that is centralized unit dose dispensing and decentralized unit dose dispensing system. First, we will see the centralized unit dose dispensing. All inpatient are dispensed in a unit doses and all drugs are stored in a central area of pharmacy and dispensed at a time of dose is due to be given to the patient. तर इथे सेंट्रलाइज्ड म्हणजे त्याच्या नावात जसं सांगितलं तसं सेंट्रली ड्रग स्टोअर केले जातात किंवा एकाच फार्मसीमध्ये सगळे ड्रग स्टोअर केले जातात सेंट्रल एरियामध्ये, आणि त्याच्यानंतर ज्यावेळी पेशंटला तो ड्रग लागणार असेल त्यावेळी तो फार्मसीमधून डिस्पेन्स केला जातो. त्याच्यानंतर ड्रग्ज आर ट्रान्सफर्ड फ्रॉम फार्मसी टू द इंडोर पेशंट बाय मेडिकेशन कार्ड्स. किंवा काही वेळा पेशंटचं जर प्रिस्क्रिप्शन आलं असेल तर त्याच्यानुसार सेंट्रल फार्मसीकडून म्हणजे एक जी मेन फार्मसी आहे त्यांच्याकडूनच ड्रग पेशंटकडे पाठवले जातात. पण त्याच्या अपोजिट जे आहे ते डिसेंट्रलाइज्ड युनिट डोस डिस्पेन्सिंगमध्ये होणार आहे. इन डिसेंट्रलाइज्ड युनिट डोस डिस्पेन्सिंग देर आर स्मॉल सॅटेलाइट फार्मसीज लोकेटेड ऑन ईच फ्लोअर ऑफ हॉस्पिटल. इथे सेंट्रल फार्मसी तर असतेच, पण प्रत्येक फ्लोअरला हॉस्पिटलच्या छोट्या छोट्या फार्मसीज असतात ज्यांच्यामध्ये मेडिसिन्स जे आहेत ते सेंट्रल फार्मसीकडून सप्लाय केलं जातं. द मेन फार्मसी इज फॉर प्रोक्युरमेंट, स्टोरेज अँड मॅन्युफॅक्चरिंग अँड पॅकेजिंग. आता इथे मेन फार्मसी जे म्हटलं आहे त्यांनी म्हणजे सेंट्रल फार्मसी जी आहे तिथे काय केलं जातं, प्रोक्युरमेंट, स्टोरेज, मॅन्युफॅक्चरिंग अँड पॅकेजिंग म्हणजे ड्रग मागवले जातात, स्टोअर केले जातात, काही वेळा ड्रग मॅन्युफॅक्चर केले जातात आणि ड्रग पॅक केले जातात. आणि एवढं सगळं करून ह्या मेन फार्मसीकडून ते सगळे ड्रग्ज जे आहेत ते सॅटेलाईट फार्मसीजकडे पाठवले जातात. सॅटेलाईट फार्मसीज ज्या आहेत त्या प्रत्येक फ्लोअरवरती हॉस्पिटलच्या लोकेटेड असतात. ज्यावेळी हॉस्पिटल खूप मोठं असतं त्यावेळी प्रत्येक वॉर्डला मेन फार्मसीकडे येणं पॉसिबल नसतं, म्हणून प्रत्येक फ्लोअरवरती स्मॉल सॅटेलाईट फार्मसीज केलेल्या असतात. म्हणूनच डिसेंट्रलाइज्ड युनिट डोस डिस्पेन्सिंगचं दुसरं नाव काय आहे, सॅटेलाईट फार्मसीज. ओके, प्रोसिजर बघूया त्याची. अ पेशंट प्रोफाईल कार्ड इज प्रिपेअर्ड आफ्टर ॲडमिशन ऑफ पेशंट इन टू द हॉस्पिटल. पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला की त्याचं पेशंट प्रोफाईल कार्ड तयार केलं जातं, PPC. देन प्रिस्क्रिप्शन आर सेंट डायरेक्टली टू द फार्मासिस्ट. त्याचे प्रिस्क्रिप्शन जे आहेत ते फार्मासिस्टला पाठवले जातात. फार्मासिस्ट चेक करतो प्रिस्क्रिप्शन, त्याच्यानंतर ड्रग्ज जे आहेत ते कार्टमध्ये प्लेस करतो. कार्ट म्हणजे एक छोटं बास्केट टाईप किंवा औषधं पाठवण्याचं ट्रॉली टाईप कार्ट असते, त्याच्यामध्ये सगळे मेडिसिन्स ठेवले जातात. आणि फार्मासिस्ट जो आहे तो कार्ट पाठवण्याच्या आधी एकदा चेक करतो सगळे ड्रग्ज व्यवस्थित फिल केले आहेत की नाही, कारण फिलिंग कोणी केलेलं असतं, ज्युनियर फार्मासिस्टने ते ड्रग्ज पिकअप केलेले असतात. द नर्स ॲडमिनिस्टर द ड्रग अँड मेक द एंट्री इन देअर रेकॉर्ड.
नर्स ज्या आहेत त्या ॲडमिनिस्ट्रेट करतात ड्रग पेशंटला आणि त्याची एंट्री करतात त्या रेकॉर्डमध्ये, आणि ते कार्ट पुन्हा फार्मसीमध्ये जातं आणि तिथे रीचेकिंग केलं जातं. ओके, तर सॅटेलाईट फार्मसी म्हणजे काय आहे आपण अजून थोडं डिटेलमध्ये बघूया. सॅटेलाईट फार्मसी इज अ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय सब फार्मसीज विच आर receive their supplies from main pharmacy. Satellite pharmacies are nothing but small pharmacies located on each floor of hospital which receives their supplies from main pharmacy. In hospital, in a main section of pharmacy, that is in a main pharmacy, storing, manufacturing and dispensing are done, and satellite pharmacy is provided on each floor. लोकेशन जे आहे सॅटेलाईट फार्मसीचं ते बघा. इट इज लोकेटेड ऑन each फ्लोर ऑफ हॉस्पिटल. द कन्सेप्ट इज यूज्ड फॉर व्हेरी बिग हॉस्पिटल वेअर मल्टी स्टोअर्ड सेपरेट बिल्डिंग्स आर सिच्युएटेड इन अ सिंगल प्रिमायसेस. एका हॉस्पिटलमध्ये जर खूप जास्त फ्लोअर्स असतील किंवा खूप जास्त बिल्डिंग्स असतील तर त्यावेळी पेशंट्सना औषध घेणं इझी पडावं किंवा वॉर्ड्समध्ये औषधं पाठवणं इझी व्हावं म्हणून प्रत्येक फ्लोअरवरती एक फार्मसी सिच्युएटेड असते, ज्याला सॅटेलाईट फार्मसी म्हटलं जातं. ॲडव्हान्टेजेस ऑफ सॅटेलाईट फार्मसी: अवेलेबिलिटी ऑफ फार्मसीज टू द पेशंट अँड नर्सिंग फॉर काउन्सिलिंग. तिथे नंबर ऑफ फार्मसीज असल्यामुळे नंबर ऑफ फार्मासिस्ट असणार आहेत आणि ते प्रत्येक वेळी अवेलेबल असणार आहेत पेशंट आणि नर्सेसला काउन्सिलिंगसाठी. द फार्मासिस्ट ॲट अ नर्सिंग स्टेशन take a patient drug history and monitor patient for drug reaction. फार्मासिस्ट जो असणार आहे तो पेशंटची ड्रग हिस्ट्री घेणार आणि पेशंटला काही ड्रगची रिॲक्शन येते आहे का किंवा इफेक्ट काय होतो आहे पेशंटवरती ते चेक केलं जातं. ड्रग इज डिस्ट्रीब्युटेड इफिशियंटली बिकॉज द फार्मसीज आर situated at each floor. The drugs can be easily distributed to the each ward in a less time. Drug distribution time can be reduced. No error in a drug distribution. These are the advantages of satellite pharmacy. Disadvantages: it requires more number of skilled staff. तर जेवढं फार्मसीज वाढणार तेवढ्या ठिकाणी आपल्याला फार्मासिस्ट लागणार आहेत, त्यामुळे स्किल्ड पर्सन जे आहेत ते जास्त लागणार आहेत. अँड इट इज अ टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. So with this we are completed our next two methods of drug distribution, that is complete floor stock system, combination of first and second method, and most important is a satellite pharmacy and central unit dose dispensing system and decentralized unit dose dispensing system. So next part will be covered in the next video. Thank you.